धन्यवाद अध्यक्ष महोदय. खरं म्हणजे आज एक महत्त्वाचं पाऊल आपण पुढे टाकत आहोत आपल्या राज्याच्या इतिहासामध्ये. आपलं राज्य नेहमी पुरोगामी राहिलेलं आहे. महिलांना ताकद देणारं, महिलांना आवाज देणारं आणि तसंच महिला देखील आपल्या समाजाला एक दिशा दर्शवणाऱ्या महिला आपल्या इथे महाराष्ट्रात जन्माला आलेल्या आहेत. खरं म्हणजे ह्याच बिल आपण इथे पारित करत असताना कोणी काही आम्ही विरोध करण्याचं कारणच नाही. एकमतानेच होणार आहे मंत्री महोदय. पण आमच्या काही सूचना असतील, काही सल्ले असतील. पण हे बिल पारित करत असताना आठवण येते ती MS स्वामीनाथन, भारतरत्न MS स्वामीनाथनची. स्वामीनाथन साहेबांनी खरं तर देशात आपल्या कृषी क्षेत्रामध्ये एक वेगळी क्रांती आणली. प्रोडक्टिव्हिटी असेल, शेतकऱ्यांना वेगळे कसं काय आपण पेरणी करायची, काय त्याच्यातून नक्की येऊ शकतं, पुढे कसा आपण हा जो शेतमाल आहे ते जगाच्या मार्केटमध्ये नेऊ शकतो. मला वाटतं हे दाखवलं ते MS स्वामीनाथन साहेबांनी दाखवलं आणि आज खरोखर आपण त्यांचा इथे उल्लेख केलात ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. महिला शेतकरी म्हटल्यानंतर अनेक वर्ष आपण पाहतो जेव्हा आपण बांधावर जातो तेव्हा शेतकरी तर भेटत असतात, पुरुष भेटत असतात, महिला एका बाजूला बसून अनेकदा शेतमजूर म्हणून किंवा जसं ताईंनी आता उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की फक्त भागीदार म्हणून नाही तर शेतमजूर म्हणून त्यांची आत्तापर्यंतची ओळख होती. आज आपण त्यांना शेतकरी हा एक दर्जा देत आहोत. मला वाटतं ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण सर्व आज आमदार म्हणून हे बिल आपण पारित करणार आहोत. अध्यक्ष महोदय, आपल्याच माध्यमातून मी मंत्री महोदयांना सांगू इच्छितो की हे जे पाऊल पुढे टाकत आहोत हे फक्त काही कागदोपत्री राहू नये. ह्याची अंमलबजावणी खरोखर जमिनीवर होणं गरजेचं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल, प्रत्येक तालुक्यामध्ये असेल, त्याची जी अंमलबजावणी आहे ती आत्तापासून होणं गरजेचं आहे. कारण जे आज आपण शेतकऱ्यांची हाल पाहत आहोत ते खरोखर बघण्यासारखे नाही आहेत. एक तर पाऊस हा लांबला होता, परिस्थिती आपल्याला माहिती आहे, दुष्काळासारखी परिस्थिती होती. काल परवाकडे पाऊस जेव्हा सुरू झालेला आहे, पेरणी करायची नाही करायची इथपासून जी सुरुवात झाली होती, हे पुढचं वर्ष कसं असणार आहे हे आपल्याला माहिती नाही. ताई उपमुख्यमंत्री महोदय, आपल्याला माहिती आहे गेले 10 वर्ष तसं पाहायला गेलं तर वातावरणीय बदल हा जो काळ आपण पाहिला, कधी पाऊस, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, कधी सततचा पाऊस, मग सगळे आपण विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष येतो, एकत्र भांडतो, कधी बांधावर जातो, कधी भाषणं देतो की आमची याची अंमलबजावणी झाली पाहिजे, पीक विमा केंद्र उघडलं पाहिजे, पिकाचा विमा दिला पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, जेव्हा आपण महिलांना ह्या आता पूर्ण मेनस्ट्रीममध्ये आणत असताना फक्त इथपर्यंत बोलून चालणार नाही. आपल्याला ह्याचं कामाची अंमलबजावणी जी मी सांगत आहे मंत्री महोदय, आपल्याला ह्या प्रत्येक तालुका स्तरावर एक केंद्र उभं करायला लागले. त्या केंद्रातून फक्त शेतीची माहिती नाही, कारण आत्तापर्यंत जे आपण महिलांचे हाल पाहत आलेलो आणि फक्त काही शेतकरी म्हणून नाही किंवा शेतमजूर नाही तर राज्यभरात असेल, देशभरात असेल, हे काही मी कोणाला दोष देत नाही, एका सरकारचं की दुसऱ्या सरकारचं किंवा कायदा सुव्यवस्था वगैरे एक बोलत नाही. पण एक मानसिकतेनं आपल्याला बाहेर यायला लागेल की ह्या फक्त राबायला आहेत, ह्या फक्त मजुरी करायला आहेत. त्याच्यातून पुढे येऊन जर आपल्याला त्यांना सन्मान द्यायचा असेल तर सामाजिक सन्मान असेल, आर्थिक सन्मान तर आहेच, पण आरोग्याचं देखील आपल्याला देखभाल आणि ह्याच्यावर विचार करणं फार गरजेचं आहे. मंत्री महोदय, आरोग्य म्हटल्यानंतर काही मूलभूत गोष्टी याच्यात येतात. एकतर त्यांच्या ज्या पिरियड सायकल आहेत किंवा सॅनिटरी पॅड्स आपण त्यांना तिथे शेतावर उपलब्ध करून देऊ शकणार नाही की नाही, कदाचित आपल्या खात्याकडे येत नसेल. पण आपण हा विचार करणं गरजेचं आहे, कारण जागतिक स्तरावर ह्याची जेव्हा चर्चा चालते, हा टॅबू राहिला नाही, आता न बोलण्याची गोष्ट राहिली नाही, हे जगात बोलतात, त्याच्यात लाज वाटून घेण्याची गरज नाही आहे. पण आपण त्यांच्या आरोग्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन किंवा इन्सिनरेटर्स हे गाव पातळीवर आपण ह्या महिला शेतकऱ्यांना जेव्हा ते शेतात राबत असतात, काम करत असतात, तर शेतकरी म्हणून काम करतील, हे उपलब्ध करून देऊ शकतो की नाही, मला वाटतं हा आपण विचार करणं गरजेचं आहे. तसंच आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागात पुरुषांमध्ये आणि म्हणजे शहरी भागात पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये दोन्हीकडे, ग्रामीण आणि शहरी याच्यात आज कुपोषण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. आयर्न डेफिशियन्सी असेल, कॅल्शियम डेफिशियन्सी असेल, व्हिटॅमिन कुठचीही डेफिशियन्सी असेल, आपण पाहतो लहान मुलींमध्ये देखील स्टंटेड ग्रोथ होत आहे. कारण ज्या शाळेमध्ये जातात, मग ते ZPच्या असतील किंवा महानगरपालिकेच्या असतील किंवा कुठच्याही प्रायव्हेट संस्था असतील, ते जे आपण पोषण देतो त्याच्यासाठी आपली आई ही राबते, काम करते, मेहनत करते, का तर मुलांना वाढवण्यासाठी. पण जर तुम्ही त्यांना शेतकऱ्यांचा दर्जा देणार असाल, आज तो सन्मान तुम्ही आपल्या समाजात देणार असाल, त्या सन्मानासोबत तिची जी एक महत्त्वाची काळजी असते की माझं मूल हे नीट वाढू शकतं की नाही, चांगल्या शाळेत जाऊ शकतं की नाही, तर शाळेंची परिस्थिती असेल, त्या शाळेंमध्ये जे मिड डे मील असेल ते पौष्टिक आपण देतोय की नाही, त्यांचं स्टंटेड ग्रोथ कशी नाही होणार, आपण मला वाटतं ह्याच्यावर देखील आपल्या ह्या केंद्रामधून थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. अर्थात तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची, महिलांसाठी जरा जास्ती, पुरुषांसाठी पण तेवढंच आहे, गावोगावी अर्थात प्रधानमंत्री महोदयांनी मला वाटतं 2014 साली सांगितलं होतं की प्रत्येक ठिकाणी बाथरूम हे होणं गरजेचं आहे, बाथरूम ठीक असणं गरजेचं आहे. पण ह्याच्यात अध्यक्ष महोदय कुठे ना कुठेतरी आपण हे मान्य करून चालायला लागेल. जेव्हा आपण ग्रामीण दौरे करतो किंवा इव्हन शहरी दौरे करतो,
अजून जशा पाहिजेत तशा त्या बाथरूम आपल्याला दिसत नाहीत, कुठेही आपल्याला ती सोयीसुविधा दिसत नाही. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून, मंत्री महोदयांच्या माध्यमातून ह्याच्यावर देखील आपण लक्ष देणं गरजेचं आहे. शिक्षण असेल, आरोग्य असेल, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला अजून एक जबाबदारी देतो. आत्तापर्यंत कसं होतं की आत्तापर्यंत शेतकरी म्हणून ह्या अधिकृतरित्या ह्यांना ओळख नव्हती, नुसतं जबाबदारी होती. कदाचित आता जबाबदारी म्हणजे तुम्ही महिला शेतकरी केल्यानंतर जबाबदारी ही वाढणार आहे. एका महिलेच्या नावावर जेव्हा एखादं शेत येतं किंवा एखादी जमीन येते, तिच्यावर सगळ्यांचं लक्ष असतं, जबाबदारी तिच्यावर पूर्ण परिवाराची येणार, कुटुंबाची येणार. आणि ही जबाबदारी जेव्हा वाढते तेव्हा आपल्याला सरकारकडून देखील तिला तेवढीच मदत करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, अनेकदा आपण बोलत असतो, जेव्हा महिला दिन असतं किंवा एखादं महिला सुरक्षेचं बिल येतं किंवा एखादं असं महिला सन्मानाचं बिल येतं, तेव्हा आपण नेहमी म्हणतो की ही महिला माझी बहीण आहे, माझी आई आहे, माझी लेक आहे. कशाला? बहीण, आई, लेक असली नसली तरी ती महिला आहे, ती ह्या देशाची नागरिक आहे, तिला तो सन्मान देणं गरजेचं आहे. मला वाटतं आज आम्ही ह्या बिलाला एकमताने पारित करण्याचं हेच कारण आहे की तुम्ही ह्या बिलाच्या माध्यमातून हा सन्मान तुम्ही त्या महिलेला देत आहात. योगायोग हाच आहे की आम्ही देखील विरोधी पक्ष म्हणून थोडा ह्याच्यावर विचार करत होतो. आपलं मागच्या वेळीच आम्ही अनाऊन्समेंट ऐकली की महिला शेतकरी सन्मान कायदा आम्ही आणणार आहोत. मग आम्ही थोडं थांबलो, कारण आज आपण पाहतो जागतिक स्तरावर महिलांना जो एक सन्मान दिला जातो तो देखील आपल्या राज्याने पुढाकार घेऊन दिला पाहिजे होता. ही देखील आमची थोडी मनस्थिती होती. आम्ही पण ह्याच बिलावर काम करत होतो. प्रायव्हेट मेंबर बिल वगैरे असेल ते आता आम्ही पूर्णपणे त्याच वेळी बंद केलं काम, कारण तुम्ही त्याच्यावर सुरू केलं. पण अध्यक्ष महोदय, हे सांगत असताना जेव्हा मी आपलं अभिनंदन करतो, कृषी मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो, या बिलाला पाठिंबा देत असताना मी पुन्हा एकदा अजून एका कर्तृत्वाची त्यांना जाणीव करून देईन, कर्तव्याची जाणीव करून देईन की आज देखील शेतकरी हा कष्टकरी हा खुश नाही आहे. शेतकरी आत्महत्या तेवढ्याच आहेत. कृषी मंत्री महोदय, थोडा विषय कदाचित वेगळा असेल, मी ह्या निमित्ताने मांडतो कारण आपल्याला आठवण करून द्यायला, कारण नाहीतर आपण नुसतं आमचे कैलाश पाटीलजींना सांगत असतं आणि ते तुम्हाला सांगत असतात. पण आज देखील जी कर्जमुक्ती झाली आहे, आमची हीच अपेक्षा आहे की सरसकट कर्जमुक्ती होईल, कुठच्याही अटी शर्ती शिवाय होईल. आणि ही कर्जमुक्ती जसं पुरुषांना आता पुढच्या काळात कदाचित आपल्याला, म्हणजे माझी तर ही प्रार्थना राहील की आपण देण्याची वेळ येऊच नाही, एवढं चांगलं काम आपण सगळे मिळून करू शकू आणि विधिमंडळ म्हणून करू शकू. माझी तर ही प्रार्थना राहील. पण आज जे शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत ते हाल थोडे सोडवण्यासाठी, थोडे सुलभ करण्यासाठी, त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी जे काही आपल्याला ह्या राज्यातून, विधिमंडळातून, कायदेमंडळातून करायला लागेल, मी आपल्या माध्यमातून कृषी मंत्री महोदयांना विनंती करीन की ते करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा विनंती करीन की अटी शर्ती विना नीट चांगली कर्जमुक्ती, माफी नाही कर्जमुक्ती आम्हाला पाहिजे. कष्टकऱ्यांचे हाल, बळीराजाचे हाल हे थांबले पाहिजेत. जे काही सरकारी सहाय्य तुम्ही करू शकता, मदत करू शकता, ते होणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा आपलं आणि या विधिमंडळाचं अभिनंदन करतो की आपण महिलांना देखील हा सन्मान दिलेला आहे. ह्याच्या अंमलबजावणीमध्ये देखील कुठेही काही कमी पडत असेल तर आम्हाला, म्हणजे रोख रक्कम नाही, ते मुख्यमंत्री महोदय बघतील, पण अर्थात तन मन, धनाचा आपण अर्थात धनी आहातच, पण तन मन कुठेही लागलं तर आम्ही फक्त विरोधी पक्ष म्हणून नाही तर या राज्याचे जबाबदार नागरिक म्हणून पुढे येऊ आणि आपल्याला समर्थन करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे.